कोणत्याही लाटेला न झुमणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघाची सध्या विद्यमान खासदार आहेत सुनील तटकरे आणि आता त्यांची लढत जी आहे अनंत गीते यांच्यासोबत होणार आहे। हे त्यांचे जुने खरं तर कट्टर विरोधी आहेत। एकमेकांच्या विरोधात त्यांनी याआधीसुद्धा 2 ते 3 निवडणुका ज्या आहेत त्या लढवलेल्या आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री अदिती तटकरे आहेत। खरं तर आता त्यासुद्धा मैदानामध्ये उतरलेल्या आहेत आणि ही लढाई आपण पुन्हा एकदा जिंकू शकतो या अनुषंगाने त्यांची तयारीसुद्धा झालेली आहे। ताई, खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये। आता मी जसं म्हणाले की कोणत्याही लाटेला न झुमणारा असा हा लोकसभा मतदारसंघ आहे। 2014 मध्ये सुद्धा मोदी लाट असताना सुद्धा फक्त 2000 मतांनी तटकरे साहेबांचं पराभव झालं होतं। 19 मध्ये ही सीट तुम्ही जिंकून आणली। आता तुमची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? खरं तर अनेक घडामोडी बदललेल्या आहेत राज्यामध्ये। आम्ही खरं तर प्रत्येक निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर लोकांसोबत असणारा जनसंपर्क, लोकांच्या अडीअडचणीच्या कालावधीमध्ये आपण त्यांच्यासाठी जी काही उपलब्धता असते, या सगळ्या गोष्टींच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचत असतो। आणि आपण जसा उल्लेख केलात की रायगड हा नेहमीच प्रवाहाच्या विरोधात आणि एक स्वतंत्र अस्तित्व असणारा, राजकीय अस्तित्व असणारा सुद्धा हा जिल्हा आहे। त्याच्यामुळे इथली जी जनता आहे ही कुठे ना कुठेतरी मूलभूत प्रश्न असतात किंवा विकास कामं असतात किंवा कोकणसाठी एकतर काय हिताचं आहे किंवा साधारणपणे सामाजिक द्वेष, धार्मिक द्वेष या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त असणारा हा खऱ्या अर्थानं जिल्हा आहे। त्याच्यामुळे निश्चितपणाने या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही प्रामुख्याने 2 गोष्टींवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहोत। एक तर या जिल्ह्याचे आम्ही नागरिक आहोत, त्यामुळे राजकीय परिस्थिती, निवडणुका या सगळ्या गोष्टी एका बाजूला, पण इथं कुठंही सामाजिक किंवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये। खऱ्या अर्थानं विकासात्मक दृष्टीने आपण मतदारांपर्यंत पोचावं आणि त्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जावं, ही 2 महत्त्वपूर्ण आमची त्यानिमित्ताने मुद्दे आहेत किंवा उद्दिष्ट आहेत। त्याच्यामुळे आज तटकरे साहेब ज्या वेळेला महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत त्यावेळेला एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं एक विकसित भारतचं स्वप्न, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून एक धर्मनिरपेक्ष विचारधारा ही जी आमची आहे ती असेल आणि त्याचबरोबर कोकणासाठी आणि रायगडसाठी असणारं आमचं एक पुढचं उद्दिष्ट किंवा प्लॅन, या प्रामुख्याने गोष्टींवर आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो। ताई, या मतदारसंघात आपण जर बघायला गेलं तर 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, त्यापैकी 4 आपण जर बघितलं तर शिवसेनेचे आमदार आहेत, त्यापैकी आता 3 शिंदेंसोबत आहेत, 1 ठाकरेंसोबत। तर ही मतं तुम्हाला मिळतील का किंवा असे डाऊट आहे का? कारण की प्रत्येक मतदारसंघामध्ये आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की काँग्रेसची मतं ठाकरेंना मिळतील का किंवा शिवसेनेची मतं काँग्रेसला जातील का? तशी डाऊटफुल स्थिती तुमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा निर्माण झाली आहे। एक तर या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही महायुतीचे जे सर्व तिथले प्रमुख नेते आहेत, आमदार आहेत, आम्ही एकत्रितपणाने काम करत आहोत। मागच्या ज्या काही गैरसमज असतील या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरं जातो। अलिबाग असेल तिथं महेंद्रजी दळवी साहेब आमदार आहेत, तिथं भारतीय जनता पक्षाचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं केडर आहे, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं संघटन आहे। पेण विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे तिथं विद्यमान आमदार आहेत, रविशेठ पाटील असतील, धैर्यशील दादा असतील माजी आमदार, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना पक्ष असेल, RPI, मनसे हे सुद्धा आता आलेले आहेत। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ असेल तिथं आम्ही सगळे एकत्रितपणाने काम करत आहोत। महाडमध्ये भरत शेठ असतील, हे खऱ्या अर्थानं महायुतीचे उमेदवार तटकरे साहेबांसाठी जितका प्रचार तटकरे साहेब करतायत तितकाच तोडीसतोड प्रचार हा भरत शेठच्या माध्यमातून सुद्धा सुरू आहे। पलीकडे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये रामदासभाई तर आहेतच, त्याचबरोबर योगेशी कदम आहेत, केदारजी साठे भारतीय जनता पक्षाकडून त्या ठिकाणी काम बघत असतात। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची एक संघटन आहे। गुहागरमध्ये विनय नातू साहेब असतील, त्याचबरोबर शेखर निकम साहेब असतील, यांचाही काही भाग हा त्या मतदारसंघामध्ये येतो। त्यामुळे साधारणपणे महायुतीचे सर्व तिथले जे नेते आहेत हे एकत्रितपणाने काम करत आहेत, कारण उद्दिष्ट ही देशाची निवडणूक आहे, ही कुठली ग्रामपंचायतीची किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही जिथं प्रत्येकाच्या उमेदवारासाठी किंवा उमेदवारीसाठी काही चढाओढ करावी लागते।
ही गोष्ट वस्तुस्थिती खरी आहे की निवडणुकीचा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वी प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपल्या पक्षाचा उमेदवार असावा, पण एकदा औपचारिकरित्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं गेल्या महिन्याभरापासून तिथं प्रचार सुरू आहे, आम्ही मतदारांपर्यंत पोचत असताना एक तर आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे एक, आणि आपल्याला आपला मतदारसंघ पुढे न्यायचा आहे. या दोन गोष्टींवर आम्ही एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम करत आहोत आणि त्याच्यामुळे प्रचार करत असताना लोकांचा रिस्पॉन्सही तितका मिळतो आहे. आणि ही जी सर्व मंडळी आहे ह्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून हे तिथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यांना तिथले मतदार असतील, तिथली जनता असेल, हे त्यांना साथ देत आलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा इथं निश्चितपणाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णायक उपयोग हा होतच असतो. आता ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये फूट पडली आता तशी फूट राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पडलेली आहे, तर या फुटीचा काही तिथे तुम्हाला फटका बसला? रायगड एक असा मतदारसंघ आहे किंवा असा जिल्हा आहे जिथं जनसंपर्क हा अतिशय महत्त्वाचा आहे. आज आमच्याकडे कोविडसारखं संकट हे जगभरामध्ये आलं, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते चक्रीवादळ, महाड आणि चिपळूणसारखा महापूर कोकणामध्ये आला. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्यासाठी कुठले कुठले लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपलब्ध होते, आपल्याला अडीअडचणीच्या प्रसंगामध्ये आपल्यासाठी कोण त्या ठिकाणी होतं, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथं विचार होत असतो. हा अतिशय विकसित पद्धतीनं विचार करणारा हा मतदारसंघ आहे. इथे अनेक मंडळी ही मुंबईच्या जवळ असल्यामुळे किंवा पुण्याला तिथं असल्यामुळे किंवा कोकण साधारणपणे जर तुम्ही बघितलं तर हा एड्युकेशन वाईजसुद्धा हा इतर भागांपेक्षा अधिक हा नेहमीच प्रगतिशील म्हणून मानला गेलेला आहे. त्यामुळे लोक हा उमेदवार बघून त्या ठिकाणी मतदान करणार आहेत की आपल्यासाठी उपलब्ध कोण आहे. आज म्हणजे मी फार कधी त्या संदर्भात भाष्य करत नाही, पण जे समोर उभे असणारे जे व्यक्ती आहेत यांना 30 वर्ष 35 वर्ष त्या मतदारसंघांनी संधी दिलेली आहे. त्यामुळे साधारणपणे तो विचार हा मतदार तिथला करतच असतो. नक्कीच ते कधी तटकरे साहेब तुमच्यासाठी प्रचार करतात, आता तुम्ही तटकरे साहेबांसाठी प्रचार करणार आहात. वडिलांसाठी नक्की सध्या काय भावना आहेत, किती धाकधूक आहे मनामध्ये? मी खरं तर ज्या वेळेला संघटनेमध्ये कामाला सुरुवात केली किंवा एक पक्षाची छोटी कार्यकर्ता म्हणून मी ज्या वेळेला कामाला सुरुवात केली ते साल होतं 2009. आणि 2009मध्ये ज्या वेळेला श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ पहिल्यांदा नव्याने आखला गेला, डिलिमिटेशन ज्या वेळेला झालं त्यावेळेला मी तिथे कामाला सुरुवात केली आणि माझी प्रत्यक्षात निवडणूक मी लढवली 2017मध्ये. तर मी जवळपास 10-11 वर्ष संघटनेमध्ये काम केलेलं आहे. आजही जरी मी मंत्रिपदावर असली तरी मी पक्षाची एक छोटी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आज त्यांचा प्रचार करत असताना निश्चितपणाने ते वडील आहेतच. त्यांचा प्रचारापासून मी सुरुवात केलेली आहे राजकारणाची 2009पासून. त्यामुळे स्वाभाविकरित्या एका बाजूला ती भावना असते की आपले वडील आहेत, पण त्याचबरोबर महायुतीचे उमेदवार म्हणून आपण प्रचार करत असताना आज 7 मेपर्यंत मी त्यांचा प्रचार करणार आहे. 7 मे नंतर जे महायुतीचे उमेदवार दुसऱ्या मतदारसंघात असतील आम्ही तिथं कार्यकर्ते म्हणून प्रचार करायला जाणार आहे. त्यामुळे कुठे ना कुठंतरी भावनिक आणि त्याचबरोबर एकंदरीत विकसित आणि पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून जबाबदारी, त्या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणाने समतोल साधून आम्ही या निवडणुकीला सामोरे. शेवटचा प्रश्न, रायगडमध्ये सध्या हवा कोणाची आहे, राष्ट्रवादीची की शिवसेनेची? महायुतीची. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर रायगडमध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी लढाई होणार आहे आणि कशा पद्धतीने आता या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा सुनील तटकरे ही हा जो मतदारसंघ आहे तो कशा पद्धतीने आता आपल्याकडे वळून घेणार किंवा निवडून आणणार हे बघणं महत्त्वाचं असेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.